Hi everyone, again welcome to our chemistry lecture. In our previous lecture we discussed about three laws which describe about the acid and the base. Okay, and today we are going to discuss about degree of dissociation. We have to calculate the degree of dissociation. For that purpose we have to study again one law, and the name of the law is Ostwald dilution law. Name of the law is Ostwald's dilution law. Ostwald is the scientist, and this Ostwald developed this law, and this law is totally related to our Arrhenius law. Okay, we in our previous lecture we also discussed about the Arrhenius acid base theory. Okay, and this law is also related to the Arrhenius law. Okay, but there is no need of any Arrhenius law in that particular case. म्हणजे लगेच तुम्हाला Arrhenius law आठवलाच पाहिजे असंही काही नाहीये. Arrhenius law जरी आठवत नसला तरी आपल्याला Ostwald dilution law शिकता येईल. पण तरी एकदा Arrhenius law परत एकदा पाहून घ्या. ठीक, आता आपण स्टार्ट करतोय Ostwald dilution law पासून. काय आहे हा Ostwald dilution law? Ostwald dilution law is useful for the weak acid and weak base. Okay, this law is useful only for the weak acid and weak base. For what? Because here we have to calculate the degree of dissociation. Degree of dissociation. But when there is acid is strong and base is also strong, then there is a dissociation is always 1. जर ते strong acid strong base असतील तर त्यांचा dissociation always 1 असणार. पण मग हे 1 कोणाचं नसणार? जे वीक ऍसिड वीक बेस आहे त्यांचं डिसोसिएशन 1 नसणार. हे पर्सेंट मध्ये असणार, कमी प्रमाणात असणार. ठीक आहे, मग त्यांच्यासाठी हा लॉ लागू पडतोय. ठीक आहे, सपोज HA is weak acid. Suppose HA is weak acid. आता HA हा वीक ऍसिड आहे तर आपण त्याला कसा कोट करतोय? H काय असतो त्याच्यामध्ये? ऑलवेज लक्षात ठेवा H काय असतो त्याच्यामध्ये? HA म्हणजेच काय? H प्लस असतो आणि प्लस A मायनस. ठीक आहे, आता ऍसिड आणि बेस आहे म्हणजे तो प्लस आणि मायनस पासूनच बनलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक प्लस एक मायनस घ्यावा लागेल. पण एक कंपल्सरी ठेवा H काय असतो? प्लस. सपोज त्याला तुम्ही हायड्रोजनच तात्पुरतं म्हटलं तरी चालेल. H प्लस H जर प्लस असेल तर A काय यायला पाहिजे? बाय डिफॉल्ट A इज मायनस. ठीक है, H प्लस अँड A मायनस. समजले हे? मग यानंतर आपण काय शिकलो होतो की डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला बघायचं आहे. डिसोसिएशन म्हणजे काय? सपोज दिस इज आवर कंटेनर and in that particular container here we add HA acid in this solution. याच्यामध्ये काय आहे? ऑलरेडी काहीतरी एक सोल्युशन आहे, वॉटर आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय? HA ला मिक्स करतोय. ड्यू टू दिस मिक्सिंग व्हाट हॅपन हियर? H प्लस and A मायनस मॉलिक्युल्स गेट्स डिसोसिएटेड. H प्लस आणि A मायनस असे सेपरेट होतील आणि त्या सोल्युशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण ज्यावेळेस फक्त असं घडतं ना, जेवढा HA होता तेवढं सगळंच सगळं जर डिसोसिएशन H प्लस आणि A मायनस मध्ये झालं तर त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रॉंग ऍसिड. पण आपण कशाबद्दल शिकतोय? वीक ऍसिड बद्दल. मग जर वीक ऍसिड बद्दल शिकतोय तर त्याच्यामध्ये काय होतं बारकाईने बघून घ्या एकदा. HA पासून H प्लस बनतो, A मायनस बनतो आणि काही प्रमाणात HA सुद्धा शिल्लक राहतो. काही प्रमाणात HA सुद्धा शिल्लक राहतो, त्याला म्हणायचं वीक ऍसिड. आले लक्षात? झाले? म्हणजे काय, पाण्यात जर तुम्ही Ha टाकला तर तुम्हाला H प्लस मिळेल,
ए मायनस मिळेल, त्याचबरोबर काही प्रमाणात HA पण मिळेल. आले लक्षात? मग हा HA चं कॅल्क्युलेशन कसं करणार? जर आपल्याकडे 1 मोल आहे तर जर काही हे गेलं, काही हे गेलं आणि काही HA उरला, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार. त्यालाच काय म्हणतो आपण? वीक ऍसिड. आणि हा लॉ त्याच्यासाठीच आहे, हा लॉ त्याच्यासाठीच आहे. ठीक आहे. मग हा लॉ शिकत असताना आपण अजून एक काय शिकलो होतो? Ka कॉन्स्टंट, बरोबर ना? आपण Ka Kb शिकलो होतो ऍसिड साठी. कॉन्स्टंट जो काय होता आपला वीक ऍसिड साठी. तर यासाठी आपण काय फॉर्म्युला शिकलो होतो? याच्यासाठी आपण फॉर्म्युला काय शिकलो होतो? कन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मला कन्सन्ट्रेशन आपण कसं लिहितो? कन्सन्ट्रेशन ही टर्म ऑलवेज अशी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिली जाते, आठवते ना? कन्सन्ट्रेशन इज ऑलवेज शोन इन द स्क्वेअर ब्रॅकेट. मग आता कन्सन्ट्रेशन ऑफ वरती काय असतं? ऑलवेज प्रॉडक्ट आणि खाली रिएक्टंट. मग आता इथं काय? Ka इज इक्वल टू काय आहे? प्रॉडक्ट H प्लस A मायनस अपॉन, सपोज दिस इज आवर इक्वेशन 1. H प्लस एक बघा, हे बरोबर ना? हे प्रॉडक्ट असतं, हे रिएक्टंट असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. रिएक्टंट HA आणि हा प्रॉडक्ट आहे. आता प्रॉडक्ट कुठं असतो? वरती आणि रिएक्टंट खाली आले. आणि कन्सन्ट्रेशन म्हणजे त्याला ब्रॅकेट मध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहावं लागतं. त्यावेळेस त्याला ऍज अ कन्सन्ट्रेशन म्हणून ते ट्रीट होतं. समजलं मी इक्वेशन 1? आता बघा हा पार्ट याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगतो तो जास्त गरजेचा आहे, जास्त आणि जास्त गरजेचा आहे. तो परत परत लागणार आहे आणि तो समजला तरच हा चॅप्टर समजला असं म्हणता येईल. नाउ आता आपल्याला काय शिकायचंय? H प्लस A मायनस. एक तुम्हाला मी एक टेबल शिकवणार आहे. H प्लस A मायनस. ठीक आहे. आता इनिशियली सुरुवातीला रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदर, मिक्सिंग होण्याच्या अगोदर, म्हणजे फक्त रिएक्टंट असणार, अजून मिक्सिंग झालंय का? नाही. इथं काय आपल्याकडे अवेलेबल होता? HA. सपोज वी हॅव 1 मोल ऑफ HA. आपल्याकडे काय आहे? 1 मोल HA आहे. इनिशियली सुरुवातीला आहे, अजून डिसोसिएशन झालेलं नाही. मग थोडंसं डोकं लावा. आपल्याकडे H प्लस किती असेल आणि A मायनस किती असेल? आपल्याकडे अशा वेळी H प्लस असेल 0, A मायनस असेल 0. कसं? कारण आता आपण इनिशियल कंडिशनला आहोत, म्हणजे आपण इथंच आहोत. अजून फक्त आपण HA घेऊन ठेवलाय, फक्त HA आपण घेऊन ठेवलाय. त्या HA ला अजून सोल्युशन मध्ये टाकलंच नाहीये, त्याच्यामुळे डायल्यूशन होणारच नाहीये. H प्लस आणि A मायनस बनणारच नाही. म्हणून इनिशियली सुरुवातीला आपल्याकडे HA चा 1 मोल आहे, H प्लस चे 0 मोल आहे, A मायनस चे 0 मोल आहे. आले लक्षात? इनिशियली आहे, आताशी आपण त्याला घेतलंय, अजून तो टाकलेला नाहीये. ठीक आहे. आता मग काय झालं? आपण आता इथे येतो आपण. आता सांगा मला, हा HA आणि हा HA यांचा अमाउंट सारखंच असेल का रे? हा HA आणि हा HA यांचा अमाउंट सारखंच असेल का? नाही, त्यांचा अमाउंट सारखंच नसेल. का बरं? कारण काही अमाउंट मध्ये H प्लस पण बनलाय, काही अमाउंट मध्ये A मायनस बनलाय. हे दोन्ही याचे सारखे कसं काय असेल? हे टोटल आहे, हा टोटल आहे आणि ह्या तिघांची ऍडिशन म्हणजे हा बनणार, बरोबर ना? मग जर अल्फा एवढा ऍट इक्विलिब्रियम, ऍट इक्विलिब्रियम, आता काय आलंय? इक्विलिब्रियम पर्यंत आपण आलोय. इक्विलिब्रियमला तर सपोज ते काही येऊ, आता आपण काही H प्लस बनलाय, बरोबर? म्हणजे आता रिएक्शन झाली आहे, इक्विलिब्रियम पर्यंत आली रिएक्शन, म्हणजे रिएक्शन झाली आहे. रिएक्शन झाल्यानंतर काय बनला? H प्लस बनला. किती बनला? अल्फा. त्याला आपण किती बनलाय? अल्फा. आपल्याला अमाउंट माहिती आहे का? नाही, त्यासाठी आपण फक्त एक सिंबल यूज केलाय अल्फा. आता H प्लस A मायनस, सिंगल दोघं पण सिंगल डिजिट आहे,
एच ए इलेमेंट असल्यासाठी तसा घेतला आपण, एच ए इलेमेंट सारखाच आहे, जेवढा एच प्लस बनणार तेवढाच अल्फा बनणार, जेवढा एच प्लस बनणार तेवढाच अल्फा बनणार, आणि एच प्लस आणि ए प्लस दोन्ही मिळून एच ए बनतोय, दोन्ही मिळून एच ए बनतोय. आपल्याकडे काही एच ए पण शिल्लक आहे, तो एच ए किती असेल, तो एच ए किती असेल याचा थोडासा विचार करा. तो एच ए शिल्लक किती असेल, हा शिल्लक किती असेल, तर तो असतो शिल्लक 1 मायनस अल्फा. किती शिल्लक असतो तो 1 मायनस अल्फा, कारण 1 आहे, बरोबर आहे, 1 आहे. आता सपोज 1 मधून अल्फा गेला, रिमेनिंग 1 मायनस अल्फा, बरोबर आहे. एक मोल एच ए होता, त्याच्यामधून अल्फा एच अल्फा एच आणि अल्फा ए गेला, तर उरणार काय 1 मायनस अल्फा. कोणीही इथं 1 मायनस 2 अल्फा म्हणू नका, 1 मायनस 2 अल्फा येऊ शकत नाही, कारण एच ए बनायला काय लागतो, एच प्लसचा एक अल्फा लागतो आणि ए मायनसचा पण एक अल्फा लागतो, त्यावेळेस एक एच ए अल्फा बनतो. आले लक्षात. त्याच्यामुळे इथं काही 1 मायनस अल्फा, कोणीही 2 अल्फा म्हणण्याचा प्रयत्न करू नका. आले, कारण हा एच ए आहे आणि हा एच आणि ए सेपरेट आहे, बरोबर ना, दोन्हीचा मिळून एच ए बनणार आहे, म्हणून दोन्हीचाच इथं आन्सर आले 1 मायनस अल्फा. आले लक्षात. आता इथं एच प्लस ची व्हॅल्यू किती आहे अल्फा, ए मायनस ची व्हॅल्यू किती आहे अल्फा, एच ए ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस अल्फा, बरोबर आहे. हे आपल्याला साहजिक कळतं. इथं 1 होता, 1 मधून अल्फा गेला 1 मायनस अल्फा, बाकी काही डोकं लावायचं नाही. ठीक आहे. आता हे झाले ऍट इक्विलिब्रियम. त्यानंतर कन्सन्ट्रेशन ऍट व्हॉल्यूम. आता आपल्याला हे सगळ्यांचं कन्सन्ट्रेशन पण फाइंड आउट करायचं. कन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्यांची तीव्रता किती आहे, ते डायल्यूट आहे कोणत्या नेचरमध्ये आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता कन्सन्ट्रेशन मी तुम्हाला इथे शिकवलं. कन्सन्ट्रेशन ऍट व्हॉल्यूम सांगितलंय ना, म्हणजे काय, अल्फा अपॉन व्हॉल्यूम, अल्फा अपॉन व्हॉल्यूम 1 मायनस अल्फा अपॉन व्हॉल्यूम. फक्त त्याला अपॉन व्हॉल्यूम केलं की आपल्याला कन्सन्ट्रेशन मिळत असतं. आले लक्षात. कन्सन्ट्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये ते पार्टिकल किती आहे पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर ना. नाही तर पार्टिकल तेवढेच आणि व्हॉल्यूम जर वाढलं तर मग कन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. म्हणून हे कन्सन्ट्रेशन काय असतं, ऑलवेज पर युनिट व्हॉल्यूम असतं. दिसतंय सगळ्यांना. दिसतंय, पर युनिट व्हॉल्यूम असतं 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. हे असेल आपल्या एच ए चं कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आय होप सगळ्यांना अंडरस्टँड झालं असेल. हे कळणं गरजेचं आहे बरं का, हे जास्त गरजेचं आहे की 1 मायनस अल्फा कसा आलाय, अल्फा कसा आलाय, एच प्लस ला अल्फा कुठून आलाय, ए मायनस ला अल्फा कुठून आलाय, बरोबर आहे. इथे एक अल्फा आला, इथे एक अल्फा आलाय, कारण दोघांचं सेम अमाऊंट आहे एच प्लस आणि ए मायनस. ठीक आहे, इथपर्यंत कळले. आता हिअर बघा आपल्याला काय दिसतंय, बघा एच ए किती शिल्लक, एच ए चं कन्सन्ट्रेशन काय आहे, एच ए चं कन्सन्ट्रेशनला आपण काय वापरतो, स्क्वेअर ब्रॅकेट. काय आहे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. त्यानंतर एच प्लस चं कन्सन्ट्रेशन किती आहे बघा, एच प्लस चं खालची टर्म आहे ती कन्सन्ट्रेशनची आहे. काय आहे अल्फा मायनस व्ही. त्यानंतर ए मायनस चं कन्सन्ट्रेशन काय आहे अल्फा मायनस व्ही. Now we have to put these all the values in our equation number 1. Okay, now we have to put all these three values in our equation number 1. Means what, Ka is equal to, आता बघा H plus concentration of H plus alpha upon V. Then into concentration of A minus means again A minus alpha upon V upon concentration of HA. Here the concentration of HA 1 minus alpha upon V. याला काय आता ब्रॅकेट करायची तशी काही गरज नाही बघा, कारण इथे त्याचं आन्सरच ते आलेला आहे. बघा मग याला सॉल्व्ह करून काय आन्सर मिळेल तुम्हाला, अल्फा स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन V
म्हणजेच काय अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू याला उलट करूया व्ही अपॉन 1 मायनस अल्फा व्ही काय म्हणजे काय शिल्लक राहील के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. बघा बरोबर येते का अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. याला उलट केलं तर काय होईल हा व्ही वरती जाईल 1 अपॉन अल्फा खाली येईल आणि डिवायडेशनच्या ऐवजी इंटू का सिंबल येईल. इथं व्ही आहे इथं व्ही स्क्वेअर आहे म्हणजे हा व्ही निघून जाईल याला स्क्वेअर निघून जाईल म्हणजेच अल्फा स्क्वेअर व्ही आणि 1 मायनस अल्फा सापडले. आलं कितपर्यंत के ची व्हॅल्यू फायनली सगळ्यांना मिळाली असतात. ठीक आहे भेटला का मग आपल्याला के ए. मग ह्या के ए चा आपल्याला काय करायचंय अजूनही याच्यामध्ये आपल्याला काही ऍडिशन करायचे इथपर्यंत जरी राहिलं तरी चालेल. अजूनही थोडंसं बाकी आहे बघूया आपण काय येते मग ते. ठीक आहे आता ऑलरेडी आपण काय करतोय एक टर्म आहे आपल्याकडे काय कन्सन्ट्रेशन काय पाहिले आपण कन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल नंबर ऑफ मोल पर युनिट व्हॉल्यूम. अल्फा हे काय नंबर ऑफ मोलच आहे. कन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम. आपल्याकडे आता मोल किती आहेत आपण मोल किती कन्सिडर केले होते 1 म्हणजे इथं काय येईल 1 अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू सी. कन्सन्ट्रेशन म्हणजेच काय मोल अपॉन व्हॉल्यूम आणि आपण मोल किती कन्सिडर केले होते इनिशियली नंबर ऑफ मोल्स ऑफ HA किती 1 म्हणून 1 अपॉन V concentration is equal to 1 by volume and again volume is equal to 1 by C. काय अडचण नाही. ठीक आहे मग आपल्याला काय बघायचे 1 by V म्हणजेच काय C म्हणजेच काय KA is equal to alpha square C upon 1 minus alpha. समजलं की याच्यावरनं 1 upon V म्हणजेच काय 1 अपॉन V म्हणजेच C आले के ए इज इक्वल टू 1 मायनस के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. आले इथपर्यंत लक्षात. आता बट ऍट हियर अल्फा इज निग्लिजिबल. अल्फाची व्हॅल्यू काय आहे निग्लिजिबल आहे म्हणून 1 मधून जर अल्फा गेला तर काही फरक पडत नाही तो फक्त 1च शिल्लक राहतो म्हणजेच काय के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी 1 हेन्स 1 मायनस अल्फा इज इक्वल टू 1. ज्यावेळेस असं असतं ना डॅश इज निग्लिजिबल त्याची व्हॅल्यू आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो आणि मग तो कोणामध्ये ऍड झाला तरी काही फरक पडत नाही तो कोणामधून सबस्ट्रॅक्ट झाला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे आता हा अल्फा 1 म्हणून आता सपोज याची व्हॅल्यू आहे 1 मायनस 0.00001. आता बघा याच्यात काही फरक पडणार आहे का नाही त्यात फरक पडणार नाहीये म्हणून आपण त्याला काय करतो निग्लिजिबल म्हणतो. ठीक आहे मग आता इथं काय आलं के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. आता आपल्याला जर अल्फाची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करणार आपण अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी. देन अल्फा इज इक्वल टू रूट के ए अपॉन सी. अल्फा इज इक्वल टू रूट के ए अपॉन सी. राईट का लक्षात अल्फा इज इक्वल टू रूट के ए अपॉन सी. आणि अजूनही तुम्हाला जर एखादं इक्वेशन पाहिजे असेल तर ते काय मिळेल तुम्हाला अल्फा इज इक्वल टू रूट के ए व्ही 1 बाय सी म्हणजे व्ही. आता इथं काय झाले के ए आणि 1 बाय सी लिहिले तरी चालेल ना 1 बाय सी म्हणजेच व्ही. आले लक्षात. हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला लास्ट पर्यंत पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला ह्या इक्वेशनची जास्त गरज पडणार. याला एक ब्रॅकेट करून देतो याची पण गरज पडणार आहे. बघा माझा स्क्रीनशॉट करून घ्या पूर्ण डेरिव्हेशन झाले आजचे. आणि याच्यात या अल्फालाच काय म्हटलं जातं डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा म्हणजेच काय आहे आपला डिग्री ऑफ
डिसोसिएशन, अल्फा म्हणजेच काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा म्हणजेच काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. राहील लक्षात. मग अल्फा म्हणजेच इथं जो अल्फा आहे हा अल्फा म्हणजेच काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे किती प्रमाणात डिग्री ऑफ डिसोसिएशन झाले. अल्फाची व्हॅल्यू कधी कधी न्यूमेरिकल मध्ये दिलेली असते 50%, 30%, 20% अशा प्रमाणाचे डिसोसिएशन असतात. ठीक आहे. नीट जेडब्ल्यूला 90% पर्यंत पण एक्झाम्पल येतात. शक्यतो 90% डिसोसिएशन होऊ शकत नाही वीक ऍसिड वीक बेस मध्ये, कारण ते वीक आहे. 90% पर्यंत डिसोसिएशन होऊ शकत नाही, 50च्या आसपासच असतात मॅक्सिमम. ठीक आहे. थांबूया इथं. मग नेक्स्ट लेक्चरला आपण त्या डिसोसिएशन वरतीच काय करूया, न्यूमरिकल्स पाहूया. ठीक आहे. म्हणजे पर्सेंट दिले असतील. हा चार्ट कळणं गरजेचं आहे. हा चार्ट जास्त महत्वाचा आहे. हा चार्ट समजला बस, हा चॅप्टर समजला. इथून पुढे सगळं आपल्याला याच्यावरतीच खेळायचं आहे. आता हा चार्ट एकदा बारकाईने पाहून घ्या, डोक्यात घालून घ्या. आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना परत बघणारच आहोत. ठीक आहे. इनिशियली 1 होता, जे 2 काय असणार, 0 असणार. कारण हा काय, हा रिएक्टंट आहे, हा प्रॉडक्ट आहे. H+ आणि A- हे प्रॉडक्ट आहे. इनिशियल कंडिशन प्रॉडक्ट येईल कुठून, रिएक्शन सुरूच झाली नाही तर प्रॉडक्ट येईल कुठून. बरोबर आहे. इक्विलिब्रियमला आल्यानंतर मग मात्र आपल्याला प्रॉडक्ट मिळणार. किती मिळालंय, अल्फा. अल्फा हे जर अल्फा मिळलंय, मग रिएक्टंट प्रॉडक्ट मिळायला सुरुवात झाली म्हणजे रिएक्टंट काहीतरी कमी होणार ना. प्रॉडक्ट भेटायला सुरुवात झाली म्हणजे रिएक्टंट कमी होणार, कारण रिएक्टंट पासून प्रॉडक्ट मिळत आहे. ठीक आहे. म्हणून मग इथं 1 - अल्फा आलाय, कारण इकडे प्रॉडक्ट अल्फा बनलंय म्हणजे रिएक्टंट मधून अल्फा मायनस करावा लागला आपल्याला. ठीक आहे. चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम पाहूया. थँक्यू.